दरम्यान नाशिक हिंसाचार प्रकरणी एबीपी माझाशी बोलताना पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अत्यंत धक्कादायक माहिती दिली आहे। माथी भडकवण्यासाठी 2 ते 3 दिवसांपासून प्रयत्न सुरू होते, याबद्दल पोलिसांना माहिती मिळाली होती। नागपूरप्रमाणेच नाशिकमध्ये देखील हिंसाचार घडवण्याचा कट होता का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। हिंसाचाराच्या वेळी अनेक जण दुचाकी घेऊन घटनास्थळी दाखल झाले होते। पोलिसांनी दुचाकी जप्त करत आरोपींची ओळख पटवण्याचं काम सुरू केलंय। तर अज्ञातांसह एकूण 1400 ते 1500 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे। पोलिसांनी कारवाईची पावलं वेगाने टाकलेली आहेत। आतापर्यंत 57 आरोपींची ओळख पटल्याची माहिती समोर येते। या सगळ्या संदर्भात नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक काय म्हणतात, त्यांनी काय माहिती दिली आहे ते बघूया। आमचे जे अधिकारी अंमलदार त्या ठिकाणी होते त्यांनी बरेचसे लोक ओळखलेले होते, त्यांची नावं या एफआयआर मध्ये आलेली आहेत। त्याचबरोबर त्या ठिकाणी अनेक लोक बाईक्स घेऊन आलेले होते आणि त्यांनी लाठीचार्ज जेव्हा पोलिसांनी केला तेव्हा ते सगळं पळून गेले, पण त्यांच्या बाईक्स त्या ठिकाणी राहिल्या। तर अशा बाईक्स आपण ताब्यात घेतलेल्या आहे आणि त्यांचाही पुढे आपण ते कोणाच्या बाईक्स आहेत, काय आहेत आणि त्या बाईक्सवर कोण आलं होतं हा तपास आपण करत आहे। एकूण किती संशयित आरोपी याच्यामध्ये आहे, कितीचा जमाव आलेला होता? साधारण 1400 ते 1500चा जमाव या ठिकाणी जमलेला होता। त्याच्यामध्ये आपण ओळखलेले हे साधारण 50 ते 55 आरोपी आहेत। त्यांच्या आरोपीच्या नावामध्ये त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। मागील 2 ते 3 दिवसापासून आम्हाला इनपुट्स मिळत होते पोलिसला आणि अशा प्रकारे काही लोक मीटिंग्स घेऊन इन्स्टिगेट करत होते। चुकीच्या पद्धतीने जे सामान्य माणसाला त्यांची डोकी भडकवण्याची कामं काही लोक करत होते, त्या प्रकारे आम्ही बंदोबस्ताची आखणी केलेली होती। SRPFच्या आम्ही 3 कंपन्या मागून घेतलेल्या होत्या आणि आम्ही त्यामुळेच हा एक्स्ट्रा आणि स्ट्रॉंग बंदोबस्त डिप्लॉय केलेला होता। दरम्यान यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला, तो म्हणजे 96 दुचाकींचा। दगडफेकीच्या घटनास्थळावरून पोलिसांनी तब्बल 96 दुचाकी जप्त केल्यात आणि याच कारवाईचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी। पाहूया। नाशिक शहरामध्ये काल काठेगल्ली परिसरातील दर्गा हटवण्यासाठी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला होता। मात्र या पोलीस बंदोबस्तावर एका अज्ञात गटाकडून जेथे दगडफेक करण्यात आलेली होती। आपण जर बघितलं ज्या दगडफेकीच्या दरम्यान त्या ठिकाणी काही दुचाकी पोलिसांना आढळून आलेल्या आहेत। आपण बघतो ह्याच त्या सर्व दुचाकी आहेत। या दुचाकी जर बघितल्या तर जवळपास 97 दुचाकी त्या घटनास्थळावरून पोलिसांना मिळून आलेल्या आहेत। आता पोलिसांच्या माध्यमातून या दुचाकींची जी तपासणी केली जाते आहे, ही दुचाकी नेमके कुठले आहेत, या दुचाकींचे नंबर वरून ही या दुचाकींचे नेमके मालक कोण आहेत त्याची माहिती घेतली जाते। या प्रकरणामध्ये जवळपास आत्तापर्यंत एकूण 70 लोकांना त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। या सर्व समाजकंटकांना त्या ठिकाणी काहींना ताब्यात घेण्यात आलेला आहे। पोलिसांचा इतर जो तपास आहे तो सुरू आहे। मात्र या दुचाकींवरून देखील काही माहिती मिळते का, या संदर्भात आता पोलिसांची जी ती संपूर्ण तपासाची चक्र आपण फिरताना पाहायला मिळतोय। आपण जर बघितलं तर या दुचाकी कोणाच्या नावावर आहेत, त्यासोबत नेमकी या दुचाकींची नेमकी माहिती आणि या दुचाकी नेमका कुठल्या आहेत या संपूर्ण माहितीचं जे ते आता घेण्याचं काम पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे। आणि एकूण या दुचाकींवरून नेमके या ठिकाणी ह्या दुचाकी कोणी आणल्या, कशासाठी या ठिकाणी हे लोक आले होते, या संदर्भातला सखोल तपास आता नाशिक पोलिसांच्या माध्यमातून सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन किरण कटरेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।